नागपुर के हुड़केश्वर पुलिस ने लूट की एक फर्जी वारदात का खुलासा किया है। शिकायतकर्ता ने चाकू की नोक पर कार और करीब 2,50,000 रुपए लूटने की कहानी पुलिस को बताई थी, लेकिन जांच में पूरा मामला झूठा निकला। पुलिस जांच में पता चला कि शिकायतकर्ता ने आर्थिक जिम्मेदारी से बचने के लिए लूट की झूठी कहानी रची थी। उसने कैफे शुरू करने के लिए दोस्तों से करीब 2 लाख रुपए उधार लिए थे और रकम लौटाने का समय आने पर उसने पैसे लूटे जाने का बहाना बनाया। मोबाइल लोकेशन और अन्य सबूतों की जांच के आधार पर हुड़केश्वर पुलिस ने मामले का पर्दाफाश किया। रात्री आमच्या पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे अमोल संतोष धर्नेजा वय 28 वर्ष राहणार त्रिमूर्ती नगर ते आमच्या पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी कंप्लेंट दिली की ते सांगत होते की त्यांना पिरामिड सिटी जवळून एक कोणतरी लिफ्ट मागितली एका इसमाने आणि नंतर थोडा लिफ्ट दिल्यानंतर थोड्या वेळानंतर थोडा दूर गेल्यानंतर त्याला चाकू दाखवला, पोटाला चाकू लावला आणि त्याच्यानंतर गोगली रोड मार्गे तिकडे गाडी त्यांना सोडून त्यांना मारून गाडी चोरून गाडीसह तो सदरचा इसम निघून गेला। त्यानंतर ती गाडी इथे सोनेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एअरपोर्टच्या तिथे त्यांना मिळाली, परंतु त्या गाडीमध्ये ती जी 2,05,000 कॅश होती ती तिथून ती गाळ झालेली त्यांना दिसली, म्हणजे चोरली असं त्यांचा आरोप होता। मग त्यानंतर आम्ही त्यांची चौकशी डिटेल केली, कारण आम्हाला थोडं त्यांच्या सांगण्यामध्ये खूप सारा संशय निर्माण होत होता। तर मग आम्ही त्यांचं टेक्निकल तपास केला, त्यांचे स्पॉट व्हेरीफाय केले, ते जे सांगत होते त्यांना व्हेरीफाय केलं। तर त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी त्रुट्या आढळल्यामुळे आणि संशय निर्माण झाल्यामुळे आम्ही अधिक चौकशी केल्यानंतर आणि त्यांना क्रॉस व्हेरीफाय केल्यानंतर त्यांनी शेवटी कबूल केलं की त्यांचा जो मित्र आहे अवतार सिंग महेंद्र सिंग धुन्ना राहणार लकडगंज आंबेडकर चौक या मित्राकडनं त्यांची एक बैठक अमोल धर्नेजा आणि अवतार सिंग यांच्या दोघांनी मिळून त्रिमूर्ती नगर येथे बैठक हे कॅफे आहे त्रिमूर्ती नगरमध्ये, त्या कॅफे चालवण्यासाठी त्यांनी 2 लाख रुपये यांच्याकडून घेतले होते अवतार सिंग यांच्या मित्राकडनं। तर त्यांना ते पैसे परत करायचे होते आणि याच्या तक्रारदाराकडनं पैसे खर्च झालेले होते आणि त्याच्याकडे म्हणजे अवतार सिंग यांना पैसे परत करण्यासाठी नव्हते त्याच्याजवळ, म्हणून त्यांनी हा सर्व बनाव रचलेला होता आणि ते उघड झाल्यानंतर आपण त्याच्यावर कलम 217 अन्वय BNS अन्वय कायदेशीर कारवाई केलेली आहे। कट करा ना। नाही, यांचा काही आधीचा रेकॉर्ड नाही, परंतु त्याला जेव्हा दुसरा पर्याय नाही सापडला, गेल्या 5-6 दिवसापासून याला पैशाची मागणी होत होती, यांच्याजवळ पैसे नव्हते, तर त्याला असं वाटलं की हा सेफेस्ट मार्ग आहे, कमीत कमी आपल्याला आणखी 8-10 दिवस 1 महिना मिळेल पैसे अरेंज करायला, आणि हे जर आपण असं केलं आणि आपण कंप्लेंट पण देणार नाही, आपण दुसरे काहीतरी कारण सांगू असं त्याला वाटलं। परंतु जेव्हा त्याचं लक्षात आलं की आपण गाडी चोरल्याचा पण बनाव केलेला आहे आणि गाडी नंतर कुठे सापडली आणि पोलीस सगळे इन्व्हॉल्व झालेले आहे, तेव्हा मात्र त्याला वाटलं की त्याचा डाव फसलेला आहे। नाही, तो एकटाच होता, हे सर्व प्लॅन त्याने एकट्याने केलेलं होतं, मास्टर असं काही नव्हतं।